आजच्या आपल्या छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आईबाबा, सुभाषदादा गोष्टे सर, सर्वच सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, ज्यांचा सन्मान होणार आहे ते सर्व सन्मानार्थी आणि जमलेले सर्व समाज बांधव, सर्वांना माझा नमस्कार. आपण पहिल्यांदा डोक्यातून प्रत्येकाने काढून टाका का या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झालेला आहे. मला अशी एक गाठ बांधा का परमेश्वराला काहीतरी आपलं त्यापेक्षा चांगलं करायचंय, त्यासाठी आपला पराभव झालेला आहे. परंतु मी तर स्वतः पराभव मानत नाही, कारण या निवडणुकीमध्ये जवळजवळ 22 जिल्हा परिषद गटामध्ये सुभाषदादा आम्ही आघाडीवरती आहेत. म्हणजे दुप्पट दोन उमेदवारांपेक्षा जास्त मत आहेत एकत्र केले तरी. 9 ठिकाणी आम्ही 2 नंबरला 50-100 मतांनी आम्ही मागे आहेत फक्त. त्यामुळे पराभव झाला असं म्हणून 4 विधानसभामध्ये आपण सांगू तेच आमदार, आपण ठरवू तेच आमदार होतील अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. आज मला का गरज वाटली का समाजाचा सत्कार केला पाहिजे, समाजभूषण व्यक्तींचा सत्कार केला पाहिजे. कारण त्याची गरज आज आपल्याला जाणवते का ज्या वेळेस निवडणूक होती तेव्हा अगदी 4-5 वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षाच्या आजोबापर्यंत प्रत्येक जण समाजाचा माझ्या प्रचारासाठी फिरत होता. ऊन पाहत नव्हता, रात्र पाहत नव्हता, दिवस पाहत नव्हता, सकाळ पाहत नव्हता. या देशाची पहिली निवडणूक झाली होती का अनेक भगिनी घर घर प्रचाराला फिरत होत्या. इतक्याच नाही तर बूथवर बसणाऱ्याही अनेक आमच्या माता भगिनी बसल्या होत्या. ही ताकद आहे समाजाची दादांनो. त्यानो अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील का एखादा पोरगा दिल्लीला UPSCचा अभ्यास करत होता, तोही मतदानासाठी आपल्या मतदारसंघामध्ये आला होता. मला अंबाडी येथे लग्नामध्ये परदेशात असलेले आपले समाज बांधव फक्त 20 तारखेला मतदान आहे, लग्न 28 तारखेला होतं, परंतु ते मतदानासाठी म्हणून 19 तारखेला भारतात पोहोचले होते का आपल्याला आपल्या समाज बांधवाला मतदान करायचं आहे. अगदी मी तर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं होतं का माझ्या समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला एकही रुपया देऊ नका. मी अगदी अभिमानाने सांगेन, मंचावर बसलेले सुभाषदादा त्यांना मी 25 लाख रुपये पाठवले होते, त्यांनी 25चे 25 लाख रुपये मला परत पाठवून दिले. ही ताकद आपल्या समाजाची दादांनो. किंवा समोर बसलेले भूषण पाटील, मला तर काही 4-5 लोकांनीच मदत केली होती. एक महानगरपालिकेमध्ये कर्मचारी असलेला माणूस, त्याच्या परीने 10 लाख रुपये त्यांनी बळजबरीने पाठवून दिलेले. म्हणजे असे आपले समाज बांधव आहेत का जे नक्कीच सांगता येईल. आपल्या पाठीशी आज आपण लोकसभेचं 2 मिनिटं बोलतोय. आज बघायला गेलं तर एका बाजूला महाविकास आघाडी, एका बाजूला युती होती. इतके बलाढ्य पक्ष होते. त्या पक्षामध्ये 2,31,000 मतं एकमेव आपल्या जिजाऊ संघटनेला दिलेलं. म्हणजे आज ठाणे जिल्ह्यामधले सुभाषदादा सर्वात मोठा पक्ष हा जिजाऊ पक्ष झालेला आहे. ही ताकद तुमची, ही ताकद माझी नाही. मी तर निवडणूक झाल्यानंतर निकालाच्या नंतरही आईला वडिलांना सांगितलं का आपल्या 4 पिढ्या तरी कमीत कमी समाजासाठी पूर्ण ताकदीनिशी आता गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर इतर समाजावरही आपल्याला अन्याय करायचा नाही. आज बऱ्याच जणांनी खंत व्यक्त केली. मी सांगतोय का नाही आपल्याला आपले पालकमंत्री होऊ शकत, का आपल्याला जिल्हा परिषदचे अध्यक्ष नाही जास्त, परंतु समाज बांधवांना संध्याकाळचा टाइम हे शब्द देतो, विदाऊट स्वार्थाशिवाय तुम्हाला मी शब्द देतो की या पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमीत कमी 5 कुणबी पालकमंत्री असतील अशा प्रकारची व्यवस्था मी करेन, एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो. आजच नाही तर भविष्यात ठाणे जिल्हा परिषद राहू दे, पालघर जिल्हा परिषद राहू दे, रत्नागिरी राहू दे, सध्या 3च जिल्हा परिषद सांगतो का 3 जिल्हा परिषदेमध्ये समाजाचं निस्वार्थपणे पोट भरणारे लोक नसतील का जे सर्व समाजाला न्याय देणारे लोक पदाधिकारी असतील, अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेन. अगदी आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला आज बघतोय आपण अनेक समाज एकत्र झाले. या लोकसभेमध्ये मला एका समाजाचा असा अनुभव झाला का 1,18,000 माझे पर्सनल लाभार्थी होते आणि त्या 2 विधानसभेमध्ये मला 8,000 मतं पडली. त्याला कारण तो समाज एकत्रित झाला. त्यांना कोणाच्या तरी विरुद्ध मतदान करायचं होतं, त्यांना उमेदवार कुठल्या पार्टीचं त्याचं देणं घेणं नव्हतं, परंतु तो समाज एकत्र झाला. आज मगाशी मोनिकाने सांगितलं का 47% समाज आहे. हा समाज जर आपला एकत्र झाला, आज आपण सांगतोय मुंबईच्या बाजूला आपण आपले कोकणाचे 5 जिल्हे आहेत. अगदी सुभाषदादा तुम्ही ठाण्याला राहता, घरात काम करणारी बाई असेल ती कुठल्या समाजाची असते हो दादा? कुणबी समाजाची. ड्रायव्हर गाडीचा असेल तो कोकणाच्या 5 जिल्ह्यातील कुणबी समाजाचा. वॉचमॅन गेटवर माझ्या आहे तो शहापूरचा आपल्या कुणबी समाजाचा. हे सगळं चित्र आम्हाला बदलायचं आहे.
आज इस्रोमध्ये जाणारा शास्त्रज्ञ आपला झाला पाहिजे. हेमंतासारखे UPSC झालेले पोरं किंवा चिन्मयदादासारखे UPSC झालेले पोरं घराघरात निर्माण झाले पाहिजेत, गावागावात निर्माण झाले पाहिजेत. शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे. हे काम आम्हाला करायचे. न्याय व्यवस्थेमध्ये प्रत्येक न्यायालयात अगदी तालुक्याच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस पर्यंत आपल्याला समाजाचे मुलं गेली पाहिजे. त्याच्या पाठीशी व्यासपीठावर बसलेले मी सर्व आणि इथल्या मंचात बसलेले हॉलमध्ये बसलेले सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत का आपला मुलगी पुढे गेली पाहिजे, ती न्यायव्यवस्थेमध्ये पुढे झाली पाहिजे. प्रशासनामध्ये माझं तर स्वप्न एका गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावच्या ग्रामसेवकापासून तलाठ्यापासून तर देशाच्या पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी आपल्या समाजाचे गेले पाहिजेत. अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला आम्हाला करायचा आहे. निवडणुका तर या 5-5 वर्षांनी येतच जातात. निवडणुका म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाहीये. मी तर सांगतोय सगळ्या समाज बांधवांना, अगदी सांगतोय, उद्याला जर पुढच्या 6 महिन्यात लोकसभेची निवडणूक लागली तर अशा प्रकारचा पराभव आपल्याला बघायला भेटणार नाही. कारण ही मोठी निवडणूक ती माझ्यासाठी पहिलीच होती, परंतु त्याच्यात काय खास खळगे झाले, काय काय चुका झाल्या, या सगळ्या गोष्टी आज लक्षात आलेल्या आहेत. कारण या देशामध्ये आजही शिक्षण व्यवस्था नसल्यामुळे आजही जाती धर्माच्या नावाने मतदान करतात. ही खरीखोर शोकांतिका आहे आपल्या देशाची. आपल्याला प्रत्येक स्टेजवरती आपला समाज बांधव पुढे गेला जाते. पूर्वीचे दिवस गेले, संकुचित वृत्तीचे समाजाचे नेते होते. आज ते दिवस नाही राहिले. आज सुशिक्षित पोरं आपल्याकडे बरोबर आहेत का ज्यांचा मन मोठं आहे. मी अगदी अभिमानाने सांगतो, उद्याला GSTचा काय प्रॉब्लेम झाला किंवा टॅक्सेसचा काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही चिन्मय पाटलांना फोन करतोय किंवा देवलीचे पाटील आपले आहेत GST डेप्युटी कमिशनर त्यांना फोन करतोय. उद्या UPSC एखाद्या कलेक्टरकडे काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही हेमंतांना फोन करतोय का बाबा असा असा प्रॉब्लेम झाला, या शेतकऱ्याच्या आपल्या जमिनीवरती अशा अशा प्रकारे दादागिरी केली जाते, तर तुम्ही त्या कलेक्टरशी बोला. पोलीस खात्याचा प्रॉब्लेम झाला तर पोलीस खात्यामध्ये जे जे आपले लोक आहेत त्यांना फोन करून सांगतो. मग ते सांगायचे प्रकाश दादा असतील किंवा पंढरी पाटील असतील किंवा इतर कुठले असतील, त्यांना सांगतो का बघा जरा आपल्या समाज बांधवावर विनाकारण अन्याय झालेले आहे. आज इतका मोठ्या संख्येने समाज असताना आम्हाला कल्याणला वगैरे बघताना हे वाटायची का प्रत्येक सोसायटीमध्ये समाज, पण तो घाबरला आहे. तो का घाबरतो मला समजत नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो चंदेदादा. का मला लोकसभा निवडणुकीसाठी मी ऑलरेडी बाबा बसलेले आहेत, मला वाटतं 6 महिने विश्वनाथ पाटलांचा वेळ मागत होतो का पाटील साहेब वेळ द्या. बाबा मागत होते, आमचे पंडित दादा म्हणून ते वेळ मागत होते, ते काय वेळ देत नाही. मला एकीकरण समितीचे अशोक वालम भेटले का तुम्ही त्यांना का भेटायला जात नाही. विश्वनाथ पाटलांचं म्हणणं आहे का कपिल पाटील येऊन मला भेटतो तर निलेश सांबरे 5 किलोमीटर राहते. म्हटलं बाबा मी वेळ मागतोय, वेळ देत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला भीती का वाटत नाही, एवढा मोठा राक्षस आहे, त्या राक्षसाच्या विरोधात तुम्ही उभे राहता. म्हटलं मी कुणब्याचा पोरगा आहे, आम्ही कुणाला काय घाबरलो नाही, कधी घाबरणार नाही. मृत्यू तर ठेच लागूनही मरतो का तुमच्यासारखे घरात बसून घाबरणारे लोक तेही मरणार आहे. तुम्ही पण काय आजरामर नाही राहणार. काय होत नाही मग ते ईडी लावू शकतात, ते इनकड आमचे काय इनलिगल आहेत. मी काय कोणाकडून वर्गण्या लावून मागून संघटना चालवले का, मी कुठल्या पक्षाकडून कधी 5 रुपये घेतलेत का. या राज्याच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना विचारा का कधी 5 रुपये निलेश सांबरेने घेऊन कधी संघटना चालवले का, कुठल्या स्वतःचं वैयक्तिक स्वार्थासाठी काम केलंय. त्याच्यामुळे मला कसली भीती आहे. मी कालही म्हणजे अगदी 4 तारखेला पराभव झाल्यानंतरही मी आनंदी होतो. मी सगळ्यांना म्हणजे तुम्हाला सुभाषदादा नवल वाटेल, येतानाच गाडीतनं फोन केला, माझा आत्याभाऊ येतो त्याला सांगितलं मच्छी घे बाबा मापोलीवरून चांगली. आईला फोन केला 2 कोंबडे का, बहिणीने सांगितलं म्हटलं जेऊया मस्तपैकी, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. निवडणुकीला उभं राहतोय तर हार किंवा जय 2 पैकी 1 गोष्टी होतच असतो. आणि काल परवा तर गोष्ट आहे सर, मी 10 गाव परिसरात शहापूरला फिरवतो. 90 वर्षाचे आजोबा म्हणजे वकील साहेबांपेक्षा 5 वर्ष मोठे, ते गाडीत बसायला आल्यानंतर माझ्या जवळ आले, मला बाजूला घेतलं, मला सांगितलं बाळा काय काळजी करू नको, प्रभू रामाचा पण 2 वेळा रावणाने पराभव केला होता, तो विजयी झाला, तू पुढचा विजयी होणार आहेस. म्हणजे इतका मोठा जर समाजाच्या लोकांचे आशीर्वाद आहेत तर मला कसली भीती आहे. आणि काय एक संधी म्हणजे माझ्या आयुष्यातली शेवटची संधी नाहीये किंवा आपल्या समाज बांधवांच्या आयुष्यातली शेवटची संधी नाही. दररोज संधी येत असतात, दररोज त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आपण समाजासाठी, सर्व समाजासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. परंतु 4 भिंतीच्या आतमध्ये तरी आपण आपल्या समाजातील जे काय गुणदोष असतील ते एकमेकाचे बाजूला ठेवून आपण एकत्र आलो पाहिजे, अशा प्रकारची माझं स्वप्न आहे. त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केलं. असे तर तुम्ही कोण लोक वैयक्तिक भेटायला कोण आले नसते. तुम्ही सर्वांनी निवडणुकी काळामध्ये मला प्रचंड मदत केलेली आहे. अगदी दिवस रात्र 2-2, 3-3 वाजता कोणी जेवण आणून द्यायचं. मंचावर बसलेल्या आमच्या ताई बसलेले कल्याणवर, त्याही महिला असून सुद्धा त्यांचं एका पक्षाशी चांगलं रिलेशन असताना सुद्धा त्याही घर घर फिरत होत्या. प्रत्येक गाव टू गाव
भगिनी फिरत होत्या, तरुण फिरत होते, वडीलधारी फिरत होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण समाजाचं एकत्रीकरण करण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. मी आपल्याला सर्वांना अगदी खात्रीशीरपणे सांगतो की हाच समाज पुढच्या दोन वर्षानंतर कोकणचे 5 जिल्हे मी एकत्र करण्याचा 100% प्रयत्न करेन आणि पुढच्या पंचवार्षिक लोकसभा विधानसभेला महाराष्ट्रातील कुणबी समाज हा एकत्रित असेल हे तुम्हाला मी आश्वासित करतोय. आपल्याला तोपर्यंत आपण इथे झडपोलीला इयत्ता 9वी पासून जेई नीट सुरू केलेले, न्यायव्यवस्थेच्या क्लासेस सुरू केले, स्पर्धा परीक्षाचे केले, CA जे केलेत, जे समाजातील गोरगरीब मुलं असतील त्या मुलांना इथे 9वी पासूनच प्रवेश द्या. ती मुलंही पुढच्या 5 वर्षामध्ये उच्च पदावर बसतील अशा प्रकारची आपण व्यवस्था करू. स्पर्धा परीक्षामध्ये ज्या विद्यार्थ्याला उद्या पोलीस व्हायचं आहे त्याला PSI बनवण्याचं काम जिजाऊ मार्फत मी करेन. ज्याला PSI होण्याचं स्वप्न आहे त्याला ACP नक्कीच करेन आणि ज्याला ACP होण्याचं स्वप्न आहे त्याला मी IPS करेन. एवढा तुम्हाला मी शब्द देतो. माझ्याकडून काय चूकभूल झाली असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफ करावं आणि आपण सर्वजण आलात. माझी सर्वांना एकदम कळकळीची विनंती, अगदी सुभाष दादा, प्रशांत पाटील साहेब, तर प्रशांत दादा तुम्ही आता घरी जायला घाई करताय पण 2-2 घास खाऊनच आपण जावं ही आपल्याला सर्वांना विनंती आहे. आणि मी माझं भाषण आवडतं घेतो. अशा प्रकारेच आपण दुसऱ्या कुठल्या समाजाला दुखावण्यापेक्षा आपण आपला समाज एकत्रित करून इतरही समाजांना सोबत घेऊ आणि आपली जी ताकद आहे ती ताकद आपण नक्कीच एकत्रितपणे दाखवू. ही वैयक्तिक स्वार्थापेक्षा मी तर जाहीरपणे बोलत असतो, स्वतःचं पोट भरण्यासाठी समाजाचा वापर करण्यापेक्षा समाजातील जे उपाशी आहेत त्यांचं पोट भरण्यासाठी आपण एकत्रित येऊया. समाज एकत्रित नसल्यानंतर काय आपली परिस्थिती आहे ती सांगायची राहून गेली. आज अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सोयी सवलती त्यांचे नरेंद्र पाटील अध्यक्ष आहेत. आज इतका मोठा समाज असताना निवडणुकीच्या 4 दिवस आधी शामराव पेजे कुणबी महामंडळाची स्थापना होते, अध्यक्ष दिला जातो. त्या महामंडळाचं काय कामकाज चालतं ते आपल्याला माहिती नाही. आपल्या समाजाला कुठेतरी भडकवून फक्त वापरलं जातं, वापर केला जातो. हा वापर टाळण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित व्हायचं आहे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.